तर आजचा व्हिडिओ यांच्यासाठी ज्यांना नाईट कॅम्पिंग करायला आवडते, काहीतरी ऍडव्हेंचर करायला आवडतं त्यांच्यासाठी. रिद्धू तर झोपलाय, त्याला झोपेतच मी रेडी केलंय सर्व. हँड ग्लोव्स घातले हातात, शूज वगैरे सगळ्या गोष्टी रेडी झाल्या. आता तो उठणार नाही लवकर, त्याला असंच घेऊन जावं लागणार आहे. तर आम्ही जवळ आलोय त्या स्पॉटच्या. हा आमच्या घराजवळून फार जवळ होता. मस्त खूप छान असं एकांतात, पण आपलं असं खूप असं जंगलात पण नाही, आणि साईडला छान अशी नदी वाहते, पाण्याचा तो खळखळाट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लोकेशन जेव्हा माझ्या भावाने बघितलं होतं त्याची खूप इच्छा होती इथे यायची, त्यामुळे मग आम्ही सर्वजणांनी इथे यायचा प्लॅन केला मस्त. आमच्यासोबत तर रिद्धू पण आहे. रिद्धू उठला आता जस्ट. हाय कर, हाय. आता आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाळ लावायचं काम करतोय, आग लावायचं शेकोटी, कारण इथे इतकं थंड वातावरण आहे आणि जी काड्या आहेत त्या पण ओल्या होऊन जातात, पटकन आगच लागत नाही. हा तोच प्रयत्न चालू आहे. आणि आम्हाला रिद्धू पण खूप छान कोऑपरेट करतो, त्यामुळे मस्त मज्जा आली. आम्ही चिकन वगैरे आधीच मॅरिनेट करून घेतलेलं होतं, तिथे जाऊन मस्त डायरेक्ट बनवलं. खूप टेस्टी लागत होतं सिरियसली. तर कोणाकोणाला अशी कॅम्पिंग करायला आवडते, असं काहीतरी छान बाहेर जाऊन प्लॅन करायला आवडतो, मला कमेंट करून सांगा. आमचा तर एक्सपिरियन्स खूप छान होता. थंडी खूप जास्त वाढली होती. पुन्हा पुन्हा हा आता टाइम फक्त 6 वाजलेत तरी इतका अंधार झालाय. तर आम्ही मस्त बाहेरचा आनंद वगैरे घेऊन आता इतक्या जस्ट घरी आलोय, कारण थंडी खूप वाढली होती आणि रिद्धू होता त्यामुळे घरी आलो. आता उरलेल्या चिकनचं स्नेहा बनवते, जी माझी वहिनी आहे, ते चिकनचं असं काहीतरी बटरमध्ये फ्राय करून, आणि मी आता सोबत बिर्याणी बनवणार आहे. तर आजचा दिवस आमचा असा गेला काहीतरी वेगळं करण्यात. तर उद्या परत आणखी एक नवीन लोकेशनला आपण भेटू. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. गुड नाईट. बाय. गुड नाईट. गुड नाईट.